आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो सोमार सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. लोकसभेच्या सभापतीन नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षान प्रवेश केल्ल्या टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारां खातीर सभाघरान स्वतंत्र आसन वेवस्थेक मान्यताय दिल्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा जाल्या. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो जाला. सीबीएसईन इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचो निकाल जाहीर केला. फिफा विश्वकप 2026 आज फायनलीन अर्जेंटिना स्पेन आड खेळटलो. काल रातीं जाल्ल्या तिसऱ्या सुवाते खातीरच्या खेळांत इंग्लंडान फ्रांसाक हारोवन कांस्य पदक मेळयलें. आतां पुराय खबरो. संसदेचे पावसाळी अधिवेशन फायच्यान सुरू जातलें. त्या फाटभुंयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. ह्या बसके वेळार संसदेच्या दोन्ही सभाघरांचें काम सुरळीतपणान चलचें हे खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षां कडल्यान सहकार्य मागतलें. पावसाळी अधिवेशन सोमारच्यान सुरू जातलें आनी फुडल्या म्हयन्याच्या 13 तारखेमेरेन चलतलें. अधिवेशना वेळार जायतीं म्हत्वाचीं विधेयकां चर्चान संमती खातीर मांडटले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया एनसीपीआय पक्षान प्रवेश केल्ल्या टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांक सभाघरान स्वतंत्र आसन वेवस्थेक मान्यताय दिल्या. तशेंच बिर्ला हांणी शिवसेना युबीटीच्या 6 खासदारांच्या महाराष्ट्राचे उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांच्या फुडारपणा खाला आशिल्ल्या शिवसेनेन जाल्ल्या विलिनीकरणाक लेगीत मंजुरी दिली. ह्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाक लागून संसदेच्या सकयल्ल्या सभाघरान शिवसेनेचे संख्याबळ 7 वयल्यान 13 पावलां. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारान आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो जाला. काल नवी दिल्लीन पुरस्कार जाहीर करतना फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष जयराज हांणी सांगलें, ब्रह्मयुगम खातीर मामुट्टीक आनी चंदू चॅम्पियन ह्या सिनेमा खातीर कार्तिक आर्यनाक उत्कृष्ट अभिनेतो विभागान राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फावो जाल्या. आर्टिकल 370 ह्या सिनेमांतल्या अभिनयाक लागून यामी गौतमाक उत्कृष्ट अभिनेत्रीचो पुरस्कार मेळटलो अशें तांणी सांगलें. Actress in leading role. Article 370 Hindi film. Pronounced performance that portrays a law enforcement agent's unwavering pursuit of truth and justice with sensitivity, courage and compassion. A performance that leaves a profound and lasting impact. Actress Yamini Gautam. Best actor in a leading role shared Chandu Champion Hindi for a performance that transcends the conventions of a sports biopic, bringing an unsung hero story to life with dignity, sincerity and lasting impact. Actor Karthik Aryan. नॉन फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष असीम कुमार सिन्हा हांणी सांगलें, सुमीरा रॉय हांणी दिग्दर्शीत केल्ल्या भंगाराक बेस्ट नॉन फीचर फिल्म पुरस्कार फावो जाला. सगळ्यांत बरो लघुपट म्हळ्यार हमसफर हो मराठी चित्रपट. उत्कृष्ट दिग्दर्शनाचो पुरस्कार आनंद एल रॉय हाका ताच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक ह्या सिनेमा खातीर दितले अशें तांणी म्हळें. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळान सीबीएसईन इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचो निकाल काल जाहीर केला. विद्यार्थ्यांक डिजिलॉकर निकाल पोर्टला वरवीं निकाल मेळटले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशी प्रमाण सीबीएसईन अंदूच्यान 10वीच्या वर्गा खातीर 2 बोर्ड परीक्षा सुरू केल्ल्यो. मुखेल बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवार ते 11 मार्च मेरेन जाली. उपरांत अंदू 15 माय ते 21 माय मेरेन दुसरी बोर्ड परीक्षा जाली. अंदूच्या मुखेल आनी दुसरे बोर्ड परीक्षेचे निकाल एकठांय करून एकंदर पास टक्केवारी 96.78% आशिल्ल्याचें सीबीएसईन सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
जम्मू काश्मीरान वायट हवामानाच्या अदमासाक लागून खबरदारीचो उपाय म्हणून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गावेल्यान श्री अमरनाथची यात्रा आयच्यान स्थगीत उरतली. भाविकांची सुरक्षितताय हित लक्षात घेऊन भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसांनी वायट हवामानाचो अदमास उक्तायल्या उपरांत हो निर्णय घेतला. भारतीय हवामान खात्यान वायट हवामानाची शिटकावणी दिल्ल्यान श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डान वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगीत केल्या. श्राईन बोर्डान जारी केल्ल्या अधिकृत माहिती प्रमाण भाविकांची सुरक्षा आनी हित सुनिश्चित करपा खातीर एक जतनायेचो उपाय म्हणून हो निर्णय घेतला. आधार ॲपान 4 कोटी डावनलोडांचो पावंडो हुपलो. हाचे वयल्यान सोयीस्कर आनी डिजिटल आधारीत वळख सेवांचेर नागरिकांचो वाडटो विश्वास दिसून येता. ॲपच्या लॉन्चा उपरांत 11 लाख मायज पत्तो अपडेट जाल्ल्यात अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान सांगलें. आधार ॲपच्या वाडट्या उपेगा वयल्यान दिसून येता की हे ॲप आधारा संबंदीत वेगवेगळ्यो सेवा मेळोवपा खातीर एक म्हत्वाचें वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म मुखार आयला. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी काल पुण्यांत 3 मुखेल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पां खातीर बुन्यादी फातर बसयलो. शारांत आनी ताच्या भोंवतणच्या वाठारांनी कनेक्टिव्हिटी सुदारप आनी येरादारीची गर्दी उणी करप हो ह्या प्रकल्पांचो हेत आसा. ह्या वेळार उलयतना केंद्रीय रस्ते येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें, पुणे वाठारांत सुमार 50,000 कोटी रुपया मोलाचे महामार्ग आनी मुळाव्या साधन सुविधा प्रकल्प चालीक लायतात. बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर BOT मॉडेला खाला चालीक लायिल्ले हे प्रकल्प महाराष्ट्राच्या मुळाव्या साधन सुविधा उदरगतीन एक मुखेल वाटशिरो थारतले अशें फडणवीसांनी म्हळें. एकत्रीत डिझायनाक लागून फुडल्या मेट्रो मुळाव्या साधन सुविधांचो देस्पेस सुमार 40% उणो जातलो अशें तांणी मुखार सांगलें. पुणे शिरूर उन्नत महामार्ग, हडपसर यवत उन्नत महामार्ग तशेंच तळेगांव चाकण शिकापूर उन्नत महामार्ग ह्या 3 प्रकल्पांची एकूण लांबाय 138.1 किलोमीटर आसा. दूरसंचार मंत्रालयाच्या टपाल खात्यान भारतीय टपाल खात्याचो अधिकृत शुभंकर तयार करपा खातीर इनोवेट इंडिया MyGov प्लॅटफॉर्माचेर इंडिया पोस्ट शुभंकर आरेखण सर्त सुरू केल्या. टपाल खात्याचो विश्वास, विश्वसनीयता, सेवा आनी डिजिटल नवोन्मेश ही मूलभूत मूल्यां प्रतिबिंबीत करपी एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड अँबॅसेडर शुभंकर तयार करप हो ह्या उपक्रमाचो हेतू आसा. ही सर्त सगळ्यां खातीर उक्ती आसा आनी वांटेकार जावप्यांनी MyGov प्लॅटफॉर्माचेर एक मूळ शुभंकर आरेखण, शुभंकराचें एक योग्य नांव आनी एक संक्षिप्त संकल्पना नोंद सादर करपाची गरज आसा. ही सर्त फुडल्या म्हयन्याचे 15 तारीख मेरेन उक्ती आसतली. तेहरानान अमेरिके बरोबर हालींच सयो केल्ल्या इस्लामाबाद समजिकाय कबलातींतल्यान आपली वचनबद्धताय स्थगीत केल्या अशें इराणाचे कायदो आनी आंतरराष्ट्रीय वेव्हार उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी हांणी काल जाहीर केलें आनी वॉशिंग्टनान कबलातीचें उल्लंघन केल्ल्याचो आरोप तांणी केला. इराणी मिडिया प्रमाण गरीबाबादी हांणी सांगलें, दोनूय वटांनी चर्चा चालू आशिल्ली पूण अमेरिकेन आक्रमक कृत्यां करून इस्लामाबाद कबलाती खाला आशिल्ल्या आपल्या कर्तव्यांचें कथीतरित्या उल्लंघन केलें. तांणी मुखार सांगलें, अमेरिकेन आपल्या सगळ्याच वचनबद्धतेचें उल्लंघन करून ती स्थगीत केल्या आनी देखून इराणाचे लेगीत हाजेर जाप म्हणून इस्लामाबाद समजिकाय कबलाती खाला आपली दायित्वां स्थगीत केल्या. भारतीय हवामान खात्यान IMDन आज उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तराखंडान उटंगराच्या पावसाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटका, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, केरळम, माहे, ओडिशा आनी ईशान्य भारतांतल्या कांय वाठारांनी खूब पावस पडपाची शक्यताय आसा. भारत आनी इंग्लंड मदीं चलतल्या माळेंतली निर्णायक एका दिसाची मॅच आज लंडनाच्या लॉर्ड्स मैदानाचेर जातली. भारतीय वेळा प्रमाण ही मॅच दनपारां 3:30 सुरू जातली. फिफा विश्वकप 2026 काल राती मियामी स्टेडियमांत जाल्ल्या तिसऱ्या सुवाते खातीरच्या खेळांत इंग्लंडान फ्रांसाक 6-8-4 अशें हारोवन कांशा पदक मेळयलें. आज फायनलीन अर्जेंटिना स्पेन आड खेळटलो. भारतीय वेळा प्रमाण ही मॅच मध्यराती 12:30 सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. सोमारच्यान सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. लोकसभेच्या सभापतीन नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षान प्रवेश केल्ल्या TMCच्या 20 बंडखोर खासदारां खातीर सभाघरांत स्वतंत्र आसन वेवस्थेक मान्यताय दिल्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा जाल्या. आदित्य जांभळे दिग्दर्शीत आर्टिकल 370 ह्या हिंदी चित्रपटाक उत्कृश्ट चित्रपट पुरस्कार फावो जाला.
इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजच्यो 6:30.